गुणाची क्रिया जीवाची आहे. म्हणून काल सीतेने रामाला विचार केला आहे दशधर्माचं वर्णन. रामाचा वध झाल्यानंतर ते दोघं भेटले आणि भेटल्यानंतर सीतेने रामाला काय विचारावं, दशधर्माबद्दलची माहिती विचारली. मग राम सांगताय क्षमा, मार्ग, अर्ज, आणि सत्य धर्म. सत्य धर्म काय हा प्रश्न आला. आम्ही कशाला सत्य धर्म समजतो? काय गिरी, सत्य धर्म कशाला समजतो आपण? सत्य हा सूक्ष्म कारण सत्य हा कोणाचा धर्म आहे तिथून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे क्षमा कोणाचा धर्म आहे? आत्म्याचा धर्म क्षमा आहे, जीवाचा धर्म क्षमा आहे. क्रोध नाही, भांडण करणं नाही. क्षमा हा जीवाचा धर्म आहे असला पाहिजे. चांगला आहे तो. भांडण करून आपल्याला पण शांती नाही, समोरच्याला पण शांती नाही. दोघांना आकुलता होते भांडणामुळे. क्षमा भाव धारण केला तर समोरच्याच्या योग्यतेनुसार त्याचे परिणाम राहतील, पण मला तर शांती राहील. माझ्या क्षमा भाव तर मला शांती राहील ना. म्हणून हे धर्म सांगताना सांगितले, हे धर्म कोणाचे? तर जीवाचे हे धर्म सांगितले. कोणाचे? जीवाचे आहे. क्षमा भाव जीवामध्ये असतो. जीवाचा तो धर्म स्वभावाची उष्णता, साखरेची गोडी, द्रव्याप्रमाणे जीवाचा क्षमा हा स्वभाव आहे. जीवाचा आहे तो. जडाचा नाही. मग तसंच मृदुता, मार्ग, आर्ज, शौच. मग सत्य कोणाचा धर्म? जडाचा का जीवाचा? हा प्रश्न आला. सत्य कोणाचा धर्म? जीवाचा आहे. मग वचन जर आपण म्हटलं सत्य वचन, सत्य धर्म म्हणून म्हटलं तर काय? वचन हा कोणाचा धर्म आहे? कारण वचन कोणाचा धर्म आहे? कारण वचन कोणाचा धर्म आहे? वचन कळते ना? वचन साधन करणार. शब्द कोणाचा धर्म आहे? साधन. किती अवघड परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे ना? शब्द कोणाचा धर्म आहे? आम कोण? त्या गोष्टी जागा होत आहे. धनुष्य तोडलेलं विचारलं नाही ना ते इन्स्पेक्टरने वर्गामध्ये. ते धनुष्य रामाने तोडलं नाही का सीतेच्या
स्वयंवराच्या वर्गामध्ये ते येतेच ना मतदान त्यांनी विचारलं ना कोणी तोडलंय. तर मग तिथे एक मुलगा म्हणून काय म्हणतात सर मी तर तोडलं असं झालं ना. मग त्या इन्स्पेक्टर डोक्याला घातला. मग त्यांनी विचारायला सरांनी ते आलेले इन्स्पेक्टर कोणाला केलं सरांना विचारलं. सर काय म्हणजे हो खरोखर ती चांगला प्रामाणिक वर्ग आहे तिथं वाटणार नाही. चला म्हणजे प्रिन्सिपल कडे प्रिन्सिपल कडे गेल्यावर ते अशी उत्तर देते तुमचे मुलं मुलगी हो खरोखर प्रिन्सिपल काय आमच्या शाळेत असलं काय होतच नाही. आमच्या शाळेत असं कोणी केलंच नाही असंच सांगितलं. मग मंत्र्यापर्यंत गेली बा मंत्री काय म्हणते असे ना कोणी का थोडं ना नवीन एक मला वचन कुणाचं मी आता पोरांना विचारल्यानंतर म्हटलं त्यांनी माहित नाही तर मला काय परिस्थिती त्यासारखी झाली शाळेत. कुणाचा धर्म आहे शब्द सिंपल एवढं चालू बोलतो. स्पर्श रस रंग वर्ण शब्द कोणाचे धर्म आहे आपण रोज ऐकत नाही आणि ऐकून आपल्याला लक्षात यायला नाही की हे सगळ्या पुद्गलाचे धर्म आहे. शब्द पुद्गलाचा धर्म आहे पुद्गलाची अवस्था जड आहे जीवाचा धर्म नाही. मग सत्य हा धर्म कोणाचा आहे जीवाचा का जडाचा. सत्य वचन बोलणे हे आपण म्हटलं तर ते जडाचं होऊन जाईल तो जीवाचा राहणार नाही. म्हणून सत्य धर्म काय आहे हा प्रश्न येतो ना याला पाहिजे ना कारण सिद्धांत शब्दच नाही आहे मग त्यांच्याजवळ सत्य धर्मच नाही म्हणावं लागेल. कारण ज्यांना बोलता येते त्यांच्याजवळ सत्य धर्म ज्यांनी बोलतच नाही त्यांच्याकडे सत्य धर्म नाही. वचनमुक्तीवादी त्यांच्याजवळ सत्य धर्माचा अभाव होऊन जाईल. सत्य हा जसा जडाचा धर्म नाही जीवाचा आहे. म्हणजे काय सत्य धर्म जीवाचा म्हणजे कसं सांगणार मी सांगा तुम्ही वाचली का सांगायचं नाही बायला तर चांगलं समजावून सांगतो तुमचं प्रवचन घ्यावं म्हणजे बरोबर. वस्तूचा जो जसा स्वभाव आहे आणि तसा जाणणं ते तो आहे सत्य धर्म. जसा स्वभाव आहे तसं जाणणं मानणं तद्रूप परिणमणं याचं नाव आहे सत्य धर्म. असं त्यांनी तिथं स्पष्टीकरण करताना केलेलं आहे. मग उपचाराने वचनाला सत्य धर्म म्हटलं तर बाधा नाही पण वास्तविक बघायला गेलं तर तो सत्य धर्म जीवाचा आहे. मग इथं चर्चा कशी चालली होती आपली दर्शन कोणाचा धर्म आहे देवदर्शन जीवाचा का जडाचा हा प्रश्न आहे. आपल्या मान्यतेमध्ये दर्शन पूजन जे आहे ते कोणाचा धर्म आहे. अष्टद्रव्यांनी पूजा केली ना तुम्ही मुलांनी मग कोणाचा धर्म होता ते चढवणं हे धर्म होता का तसं ते पूजन म्हणणं धर्म होता का तसे भाव तो धर्म होता. आणि आपले काय होते भाव ते बघा आपलं लक्ष कुठं होतं ते पहा.
चढवण्यावर होतं का म्हणण्यावर होतं का ते म्हटल्या जाणाऱ्या शब्दातले अर्थाकडे होतं तरण. कारण तू होता ना पूजेला, कोणती पूजा केली आज सांग? देवशास्त्र गुरुची. मग आता तिथं चार पूजा असतील, 3-4 पूजा देवशास्त्र. त्याची कोणती केली? एक ज्ञानत्रायजीची आहे, एक युगंजीची आहे, एक कुंकुमबाईंची आहे आणि एक अखिल बन्सलजींची आहे. अशी जिनेंद्रामध्ये 4 पूजा. कोणती तरी एक केली बाबा. देवशास्त्र गुरुची होती एवढंच. त्यातला एखादा छंद तुला आवडला, एखादी ओळ आवडली, एखादा शब्द आवडला, सांगता येईल का? सगळंच आवडलं त्यामुळे काय सांगायचा प्रश्न नाही. बरोबर आहे. काय भया होता त्याचीच पूजा करायची वेळ आली. मग किती लक्ष काय पूजा करायची सांगितलंय म्हणून करतो. भाव कुणाची पूजा करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय, काल काय सांगितलं, काल काय सांगितलं तर सांगत आणि काल काय सांगितलं ना. अरे मीच की तू थोडंच जास्त सांगितलं, मी इथं काल काय सांगितलं. हा थांबा. काय घेणं देणं बरोबर आहे. आणि साधी गोष्ट न समजण्यासारख्या गोष्टी तर सांगितलं नव्हतं. शाळा स्वतः होता काय सांगितलं सांग. आपल्या डोक्यावर कोणी खटाने असं म्हटलं नाही, मोहन धुळी टाकली आणि मग काय होतं तर तो काय करतो सगळं आपल्या वस्तू लुटून नेतो. त्याला समजतच नाही की मोहन धुळी टाकल्यानंतर हिप्नोटाईज होऊन जातो आणि समोरचा जो म्हणेल तसं काम करतो असं सांगितलं. मग आपल्या डोक्यावर कोणत्या ठिकाणी कोणती धूळ टाकली, मोहरूपी ठग घेतला ना आणि त्यांनी आपल्या डोक्यावर मोहन म्हणजे मोहरूपी धूळ टाकली आणि त्याद्वारे काय झालं तर आपले सगळे अनंत गुण लुटले गेले. आपलं रत्नत्रय लुटलं गेलं, समय चारित्र्य हे लुटून नेलं त्या मोहाने. लुटलं नाही का? मग आता ते नष्ट करायचा उपाय आपण काय पाहिला का नाही? काय सांगितलं होतं? काय सांगितलं तुम्ही? देवाच्या दर्शन सांगितलं का? काय सांगितलं? अरे देवाच्या समोर टेकवल्यानंतर हा ना हे पण सांगितलं कसं डोकं टेकवतो हे नव्हतं सांगितलं. मग डोकं टेकवताना आज निदान तेवढे शब्द तर आले का भावनंतरी. आणि सुरुवात शब्दाने तर माझी मूल ती धूळ खाली पडू लागली असं तुम्ही म्हणायला तरी सुरुवात केली का? तुलाच तर मला नाही वाटत पाया पडतो गुरु टेकून डोकं त्याची कमर दुखते, पाठ दुखते, बरंच काय काय दुखते. डोकं टेकवायचा विषय येतोय का? गिरायकासमोर टेकतो, बायको समोर टेकतो, पोरासमोर टेकतो, देवासमोर मात्र काय टेकतो? डोकं टेकवायची सिस्टीम एक व्यवहार सांगितली, क्रिया सांगितली होती की बाबा असं डोकं टेकवताना असे भाव त्याच्या पाठीमागचा भाव हा व्यक्त केला. पुष्पदंत भगवंतांना नमस्कार करताना
ती चर्चा ऋषभ स्तोत्रामध्ये पण घेतलेली आहे ना. ऋषभ स्तोत्रामध्ये तुम्हाला सापडलं तर दाखवतो, तसंच घेतलं. तिथं 2 चर्चा घेतलेल्या आहेत. नववा काय? कधी बनवलाय? होऊ शकतो. 371 ते 405 मध्ये अरे मी एवढं सांगितलं, जसं तिथं काल आपण पुष्पदंत भगवंतांच्या स्तुती करताना मोहन सुमीचा अंतवर्णन तसंच ऋषभ स्तोत्रामध्ये आलेलं आहे असं स्पष्ट म्हणालो. दोन श्लोक आहे, 50 नंबरचा आहे. आपल्याला बघायचं आहे ते 50 आणि 49 नंबरमध्ये पण त्यांनी आपला हात जोडून डोक्यावर ठेवण्याचं पण फळ सांगतात. आहे तर श्लोक नंबर ऋषभ स्तोत्रांतर्गत 730 क्रमाने आणि 13व्या अधिकारातला 49 नंबरचा आणि 50 नंबर 2 श्लोक बघू. प्रभु के सामने हाथ जोड़कर उन्हें मस्तक पर रखने से सफलता की प्राप्ति, असं शब्द आलाय ना की प्रभू समोर आपण हात जोडतो आणि परत पुढे ठेवतो, ते डोक्यावर ठेवतो. तर ते कसं करण्यापाठीमागचं कारण काय देऊ? पाय कसा पडतो दाखव. आता पडतो काय मांडीवर? मग तर आता एवढंच का डोक्यावर ठेवायचा असतो. नमस्कार विधी ही पण एक प्रकार विधी आहे. म्हणजे जेव्हा पाय आपण पडलो, पाय पडल्यानंतर परत ते हात आपण डोक्यावर ठेवतो. हात घ्यायचे असते डोक्यावर. त्याचं कारण इथं त्यांनी दिलंय की बाबा तसं पाय पडल्यानंतर डोक्यावर का ते हात असे लावायचे असतात. तसं तर वंदे तम आहे ना, म्हणतो
नाही तर तुमचं द्रव्य संग्रहामध्ये आलेलं काय संवदा शिरसा त्यावेळेस आपण त्यांना डोक्याला हात लावून शिरसा म्हणजे मस्त डोक्याला हात टिकून नमस्काराचं फळ सांगते. फळ काय कर जीवल कमल मौले भारते दुआ पुरो करे वसई सदा भवक कमला कुळंती तंबेण सबुरिसा प्रभु के सन्मुख हाथ जोड़ कर भविजन निज मस्तक धर दे इसीलिए वे सजन नर तब स्वर्ग मोक्ष लक्ष्मी पाते. प्रभु के सन्मुख हाथ जोड़ कर भविजन निज मस्तक धर दे इसीलिए वे सजन नर तब स्वर्ग मोक्ष लक्ष्मी पाते. पाठातल्या काहीतरी इकडं तिकडं बघत नव्हते काय नक्की म्हणत होता. काय म्हणते बघा हे देव हे देव जिस समय जीव आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को हात जोडायची सिस्टीम तिथं आपण कमळासारखी असं म्हणतात आम्हा सांगते. आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को मुकुलित कर अर्थात हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं डोक्यावर ठेवले जातात. उस समय उन्हें स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ती होती. एवढा मोठा त्याच्यातला भाव आहे. पण आपण तिथं ना स्वर्ग प्राप्तीसाठी जातो ना मोक्ष काय चाललंय आणि भक्ती बरोबर आहे काय मी सांगतोय विचार काय सांगणार कसं बरं हे सांगतो. हात जोडून आपण डोक्यावर का ठेवायचा आहे का ठेवलाय का ठेवतोय काय त्याच्यातला अभिप्राय शून्य आहे म्हटलं म्हणजे केवळ यंत्रमानवासारखी ती क्रिया आहे रोबोट. त्याच्याजवळ भाव कसलेच नाही आणि आमच्याजवळ कसले भाव आहेत त्याच्याजवळ भावाचा विषयच नाही आहे. ते बनवलं गेलेलं आहे त्याच्यात मेमरी फीड केलेली आहे की हे असं देवदर्शन करायचं तर केलं त्याने त्याला त्याच्यावर त्याचं फळ काय मिळणार ते स्वर्गाला जाणार का नाही लोक मोक्षाला जाणार का नाही जाणार. तुम्ही जाणार का कसं काय जाणार. जेव्हा तिथं भाव असतील तर जातात पण भावच नसतील तर कशाला जाणार. त्याच्यामध्ये नाही ते तर जाऊ द्या ते रोबला स्वर्ग मोक्ष काय मिळायचं नाही पण आपल्याजवळ भाव तर असताना आपण जसं केलं नाही तर आपल्याला काय फळ मिळेल तर आपल्याला दुर्गती मिळेल अविनयाचं फळ. हे भगवंतांच्या समोर नतमस्तक होत असताना सुद्धा आपण काय करतो हे माहिती नाही म्हणजे विनयाचा अभाव आहे. तर मग आणि एखादा मोठा कोणी व्यक्ती आलेला आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल तुम्ही भले त्याच्यासमोर नमस्कार करताल माहिती मात्र काहीच नाही त्याच्याबद्दल विचारलं कोण काय माहिती नाही
त्या व्यक्तीचा तो अपमान होईल का नाही? हात जोडले म्हणून काय झालं? गुणवत्ता माहिती पाहिजे, गुणाने श्रेष्ठ ठर. आणि गुणच जर माहिती नाही तर मग तीच गोष्ट इथं आहे. देवाच्या दर्शनामध्ये, गुरूंच्या दर्शनामध्ये, शास्त्राच्या दर्शनामध्ये हीच गोष्ट होती की आपल्याला ती गुणवत्ता माहिती नाही. काय गुण आहेत देवामध्ये, काय गुण आहेत गुरूंमध्ये, कोणते गुण आहेत शास्त्रामध्ये, याच्या माहितीशिवाय आपण जे केलेला नमस्कार असेल तर ते आपल्या दुर्गतीला कारण ठरेल. कारण इथं तर सांगायच्या आचार्यांना नमस्कार स्वर्ग मोक्षाचं कारण हे दिलं ना. हे देव जिस समय जीव आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को मुकुलित कर अर्थात हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं, उस समय उन्हें स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ति होती है. त्याच त्यावेळेस त्या जीवांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती. इसलिए उत्तम पुरुष प्रभु के सन्मुख हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं. जे उत्तम पुरुष आहेत ते काय करतात तर हात जोडून डोक्यावर ठेवतात. कारण त्यांची भावना आहे, त्यांच्या परिणामामध्ये भाव हे की मला तुमच्यासारखं मोक्षपद प्राप्त. जिवंत झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी चेतना आली पाहिजे. पण राहिले जडत्व आणि त्यामुळं मग त्याचं फळ आपल्याला मिळून सुद्धा ते फळ मिळेना. जे पाहिजे ते ज्याच्याकडून जे फळ मिळायला पाहिजे त्याच्याकडून ते फळ मिळत नाही. देवाकडून तुम्हाला काय फळ पाहिजे? देवाकडून आम्हाला कसलंच फळ नको, कारण आम्हाला वर्तमानात संसार सुखाचा आहे आणि मोक्षाचं आम्हाला काय घेणं देणं नाही. त्यामुळे देवाकडनं आपल्याला काय पाहिजे असं म्हणून आपण देवाच्या पाया पडतो. बरोबर आहे. देवाकडे काय द्यायला आपल्याला आणि आपल्याला काय पाहिजे? देवाकडे जे पाहिजे ते नाही आहे. आपल्याला जे पाहिजे ते देवाकडे नाही. बरोबर. काय पाहिजे आपल्याला? म्हणून भावार्थामध्ये सांगतायत, ग्रंथकार उत्प्रेक्षा करते हैं कि हे भगवान, जो सज्जन पुरुष आपके सामने हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं उनका उस प्रकार का कार्य निष्फल नहीं है, किंतु उनको ऐसा करने से स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ति अर्थात उत्तम सुख की प्राप्ति होती है. यह हात जोडून डोक्यावर ठेवण्यापाठीमागची क्रिया करण्यापाठीमागचा अभिप्राय. म्हणून काल पण सांगत होतो की विज्ञान आहे, क्रियेमध्ये सुद्धा अर्थ आहे, विज्ञान आहे, भाव आहे. नुसत्या क्रिया नाही आहे तिथं जिन धर्मामध्ये. म्हणजे प्रत्येक काम करा तर त्याच्यातून तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही कायेने कार्य धर्म करा, वचनाने धर्म करा, मनाने धर्म करा, आणि कुठल्याही पद्धतीने करा, तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक गोष्टीत. कारण धर्म अन्यथा त्याचं नाव असूच शकलं नसतं. धर्माचा संबंध सुखाशी आहे. आणि जिथं आम्हाला कायेला दुःख, वचनाला दुःख, मनाला दुःख होईल तर तो धर्म राहणार आहे. कारण धर्म बरोबर सुख आहे. आणि ज्या काळात क्रियेनं म्हटलं ना, वचनाच्या क्रियेनं, मनाच्या क्रियेनं किंवा शरीराच्या क्रियेने मला दुःख होत असेल तर धर्म असेल का? पण आपण जोडत नाही. अजून धर्म आणि सुखाचा संबंध जोडत नाही. त्याच्यामुळं मन वचन कायेच्या द्वारे आपल्याकडून धर्म बनत नाही, होत नाही. आणि त्यामुळं मग धर्माचं फळ मिळत. मग आता पुढचा श्लोक बघा काय दिला. प्रभु के आगे मस्तक झुकाने से मोहन द्वारा स्थापित मोहन धूली का नाश. तोच दिला ना. बघा काय दिला. वियलई मोहन धूली तू पुरवो मोठग परिठविया पण वियलई
मोह ठग के द्वारा मस्तक पर स्थापित मोहन धूली आपके सामने मस्तक झुकाने से शीघ्र ही नष्ट हो जाती है। इसलिए विद्वान पुरुष आपको मस्तक झुका कर नमस्कार करते हैं। भावार्थ, जिन जीवों के मस्तक पर मोह रूपी भयंकर दुर्जेय ठग द्वारा स्थापित मोहन धूलि विद्यमान है, उन जीवों को अंश मात्र भी है उपादेय का ज्ञान नहीं होता। काय लिहिलं सांग? आणि काय वाटतं? आहे काय वाटलं? काय वाटलं सही? आता बघायचंय का? संध्याला काय करत होता? आम्ही काय वाचलं सांग? अवघड वाचलं नाही? अवघड काय मागं काय? लौकिक सांग काय वाचलं? यावर लक्षात घ्या की आपल्या डोक्यात किती मोह पडलाय, की त्यामुळे आपल्याला काहीच कळेना, काहीच कळेना काय चाललंय काय नाही. साधं दिले ज्यांच्या डोक्यात मोह आहे त्यांना हे उपादेय कळत नाही. एवढं साधं साधं वाक्य होतं. सोडणे योग्य काय, ग्रहण करणे योग्य काय, हे कोणाला कळत नाही ज्यांच्या डोक्यात मोह आहे. नाही कळणार, हे कळणार नाही. मग पदर पडल्यावर तर कळणारच नाही. सरळ सरळ, जिन जीवों के मस्तक पर मोह रूपी भयंकर दुर्जय ठगदारा, जरी विशेष न दिली. कसा आहे मोह? भयंकर आहे, दुर्जयी आहे, जिंकण्यास कठीण आहे. त्याच्याद्वारे आपल्या डोक्यात काय स्थापित केलं? ठगद्वारा स्थापित मोहन धूलि विद्यमान है. उन जीवों को अंश मात्र भी थोडा सुद्धा हे आणि उपादेयाचा विवेक नसतो. माझं कल्याण कशात आहे, माझं हित कशात आहे, माझा अहित कशात आहे ते कळत नाही. कसंही सांगा, कितीही सांगा, कळतंय का? अरे हे काय, उपादेय काय करू नाही म्हणून नाही कळायचं अवघड. पुढे काय दिलं? वे आहे ना, असे ते ज्यांना आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, हे काय आणि उपादेय काय हे ज्यांना कळत नाही, है ना, वे विक्षिप्त के समान, यह पुत्र मेरा है, यह स्त्री मेरी है, यह परद्रव्य मेरा है, ऐसे असत्य विकल्पों को करते रहते हैं. काय करते ते लोक आणि काय करते? काय करते? अक्षर सांग काय म्हटलं? काय म्हणजे ह्याच्यात अवघड काय आहे मला सांगा. म्हणजे ह्याच्यात अवघड काय असं वाचतोय किंवा पारिभाषिक आणि एकदम डेंजरस तुम्हाला काहीतरी सांगतोय असं आहे का? का तुम्हाला असं त्या उन्हामुळे असं हे झोळ आल्यासारखी झाली?
नेमकं कारण वास करायचं का आपण वास करतो तसं काय नाही तुम्हाला तर म्हणजे साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आपण बघतोय पण त्याच्यात सुद्धा पुन्हा एकदा वाचू का जिन जीवों के मस्तक पर मोहरों की भयंकर दुर्जय ठग द्वारा स्थापित मोहन ध्वनि विद्यमान है उन जीवों को अंश मात्र भी है उपाधि का ज्ञान नहीं होता जैसे रावण रावणाला कळा ना किंवा ही परस्त्री आहे हे आहे उपाधेय नाही ती आणि सगळ्या पद्धतीने सांगितलं कळतंय का असा मोह असतो वे विक्षिप्त के समान असं दिलं ना असे ते जीव विक्षिप्त म्हणजे वेड्यासारखं सांगितलं तरी ऐकायचं नाही आपल्याच पद्धतीने करतो त्याचं नाव वेडा त्याला किती समजावून सांगितलं तर ऐकतं का ते वेडा कोणाला म्हणतो त्याने समोर त्याने जरा चार गोष्टी चांगल्या सांगितल्या तर कळत नाही ज्याला आणि तो आपलंच काम करत राहतो गेला कधी हॉस्पिटलमध्ये तिथं जी वेळे भरती झालेली असते तुम्ही बघा सांगून त्यांना एखादी गोष्ट ती जे एखादं काम करत असतील तेच काम करत राहणार सांगितलं ना का एका वेळाच्या हॉस्पिटलमध्ये गेला सायकल चालवत सायकल चालवायची हे करत असतं ऍक्शन डॉक्टर दादाला बघते ती सायकल चालवायची ऍक्शन करते मग तेवढंच आपलं करत बसतो काय करतोय रे सायकल चालवतोय म्हटलं सायकल नाही काय नाही मग बर म्हटले ठीक आहे आता काय परत माघारी आले त्यावेळेस मग की असा नुसता थांबला होता म्हणजे काय करतोय रे म्हणले आता सायकल चालवायचं बंद केले का तुम्हाला कळत नाही का सायकल उतारायला लागली म्हणजे मग काय सारखं फायनल कसं मारणार अरे त्याच्या डोक्यात दुसरं काय येत आणि ते होत ही चाललेले कार्यक्रम वेळ थांबले तरी ते थांबलेले नसतं जसं तुम्हाला वाटतंय आम्ही शास्त्राला म्हणजे थांबलोय काय राहुल माझं पैसे मिळवायचं थांबलंय का सांगा बरं चालू आहे नाही चालू आहे म्हणते इमानदारीत सगळं सांगते सगळं चालू आहे अरे दिसताना बाहेरनं जरी दिसलं तरी ते तसं नाही कारण वेड्यांना समजावून सांगितलं तर कळायला तयार नाही हेच तर सांगते जेव्हा मोह आले तर त्या मोहामुळे हे कळायला तयार नाही की माझं हित कशात आणि माझा हित कशात ही काय उपाधी काय आणि असे जीव विक्षिप्त म्हणजे वेडे म्हटले आणि ते वेड्याप्रमाणे काय म्हणतायत हा माझा मुलगा आहे जसं ते टोटर मध्ये दिलेलं उदाहरण आहे गावाच्या बाहेर बसलेल्या वेड्याचं जागा खाली वेळा बसलेला असतो सगळ्या गावाला माहिती ही वेळ आहे एक दिवस एक शिडजी आली गाडी घेऊन त्याच्याजवळ थांबले आणि उतरले गाडीतनं मग मस्त पैकी तिथं चादर बिदर खाली पत्रंगी अंतरली मग त्यांचा डबा काढला त्याला बसवलं त्याला कपडे बिपडे चांगले भारी घातले आणि खाऊ पिऊ घातलं मस्त पैकी गप्पा गोष्टी केल्या त्याच्याबरोबर आणि शेडजीचं काम संपलं संध्याकाळी आपल्या त्यांना पुढे जायचं वाटेनं त्यांनी आपले कपडे घेतले पिक्के चटई घेतली ती गाडी घेऊन आपलं सगळं गेले काय मग तो वेळा काय करायला लागला अरे माझी गाडी गेली माझे शेडजी गेले है ना अशा पद्धतीने रडायला लागला ओरडायला लागला मग लोक काय म्हणाले माझं 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 म्हणायला लागला काय ते शेडजी आले होते आणि निघून गेले कर्म आले निघून जाणार संयोग आले निघून जाणार थोड्या काळासाठी संयोग येतात आणि त्या झाडाखालच्या वेळेप्रमाणे आम्ही सुद्धा या मोहाच्या निमित्तात काय करतोय काय चेतन माझी आई असं बायको नाही बायको
झाली की नाही, झाली की नाही, तुझी बायको झाली की नाही? हा झाली म्हणतोय. लग्न तर केला का? म्हणजे माझेपणा जोडला ना तिच्याशी ते होसरीत बसतोपर्यंत त्या ठरवायची ना, म्हणजे बघायचा कार्यक्रम व्हायच्या अगोदरपर्यंत माझी हा शब्दाने वापर केला जातो, म्हणजे विचार नव्हते. आणि आता काय थोडं नुसतं काय केलंय, फक्त एक म्हटलंय की आता ह्याच्याबरोबर लग्न, अंगठी घातली ना कुठे, तर तेवढ्या अंगठीने हे सिद्ध होतं की ते माझं आहे. मग ते आणि देवाकडनं तर अंगठी घालून घ्या, माझे देव, देवाला तर अंगठी घाला आहे ना, माझे देव म्हणून. कुठंतरी त्यांच्याशी एंगेजमेंट नको व्हायला देवाबरोबर. देवावर प्रेम बसलं पाहिजे ध्रुव, मग एंगेजमेंट होईल, मग लग्न होईल आणि मग मोक्षरूपी फळ मिळेल. बात काय नाही, सगळं मिळणार. पण आपलं प्रेम नाही. काय आहे प्रेम बसलंय का नाही देवावर? देवावर बसत नाही आपलं. कुणावर बसतं? कुणावर बसतं? प्रेम बसलंय का नाही? पाहुण्याला टेन्शन येते सारखं, काय चाललंय, काय तर देवावर बसलंय का नाही? बसवा असं म्हणायचं. काय म्हणायचं? देवावर प्रेम बसलं तर मग पुढचे कार्यक्रम बंद. पण असं होतंय, विक्षिप्त बुद्धी एकदा म्हटलं दिल कधी पराजय तो कोण कधी म्हणजे संसार, परी म्हणजे मुक्ती, दोन आहेत ना. कधी कधी कोण, म्हणून म्हटलं व्यवहारात कधी परतीला गया, मग परी त्याला मुक्ती जरी दिली तरी, सुंदरी जरी दिली तर नको म्हणतो. असा अर्थ. ते आहे मोहाचं कार्य, ते कळत नाही, उपादेय कळत नाही आणि विक्षिप्त असं म्हणते ना. विक्षिप्त के समान यह पुत्र मेरा है, यह स्त्री मेरी है, यह परद्रव्य मेरा है, ऐसे असत्य विकल्पों को करते रहते हैं. आणि म्हणून हे खोटे विकल्प संपवण्यासाठी पूजा करायची, दर्शन करायचं. पण हे आपण विचारात घेऊन बसत नाही, येत नाही. फक्त एक आपल्यावर ओझ आहे डोक्यावर की आता तुकाबाने सांगितलंय आपल्याला जावं लागतंय बरं का, काय करा जरा बरा तर तू आला तर 6 सात का पूजे दिसला नाही मला, उशीर आला आणिच तर आलाच नाही. म्हणजे असे सांगतोय काय, म्हणजे या असत्य विकल्पांना नष्ट करण्यासाठी दर्शन. म्हणजे कितीतरी आपण गोष्टी देवदर्शनातनं शिकू शकतो, शिकायला पाहिजेत खरं तर. त्याच्यासाठी आपण त्या देवांची प्रतिमा स्थापित केलेली आहे मंदिरामध्ये. पण आपण एक गोष्ट त्या देवाकडनं आजपर्यंत शिकलो तर शपथ काय शिकतो देवाकडनं? अक्षर काय शिकला आजपर्यंत देवाकडनं देवदर्शन करून? देवाने काय शिकवलं तुला? देव तर शिकवायला बसले, देव द्यायला बसले, पण तुला घ्यायला पाहिजे का नको पदर? माहितीच नाही काय करायचंय, फक्त पाया पडतो, देवदर्शन करतो. अरे काय करतोय मी, कशासाठी करतोय? हे सगळे खोटे विकल्प नष्ट करण्यासाठी देवाने ते सोडले. माझं जगात काही नाही असं ते देवाचं रूप आहे, जे बसलेली अवस्था आहे. काय स्वर्ग असो काय सांगतील आपल्याला, जगात माझं काय, माझं कोणी नाही. हे आहे देवाच्या प्रतिमेकडे पाहून आपल्याला शिकण्याची गोष्ट. आपल्यामध्ये असणारे खोटे विकल्प, हे माझे, ते माझे. देव कोणाला आपलं म्हणते? दर्शनाला आल्यानंतर कोणाला तुझं आपलं म्हणते? आज तुम्ही पूजा केली म्हणून तुम्ही देवाची झाला, देवाला आनंद झाला. तुम्हाला आनंद झाला तर देवाला झाला म्हणायचं. असं तुम्ही आनंदी म्हणजे देव आनंदी, तुम्ही दुःखी तर देव दुःखी.
दुसरं बाहेर काय नाही. पण सांगायचं तात्पर्य आहे की देव कसे त्यांना काही घेणं देणं नाही कोणाशी. आणि सर्व परिस्थितीमध्ये समता भाव सगळ्यांमध्ये. शत्रू असो मित्र असो श्लोक आला इथं तसा. म्हणजे 24 तीर्थंकरांची स्तुती करताना तिथं कोणत्या भगवंतांची स्तुती केली ते हेच आलेलं आहे की तुम्ही समता भाव ठेवताय नेहमीनाथ भगवान कबळ कोणते. मल्लीनाथ भगवंत 825 श्री मल्लीनाथ तीर्थंकरांची स्तुती केली. काय म्हणते बघा. सुहृद सुखी स्यादित सुदुःखित स्वलोक्यवासी नमादपि प्रभो यतस्त जिया जिन्मन्दिरे कथां गतोचरद्वेष्य मया विचेष्टित वद सुखी शत्रु दुखी पर स्वयं उदास रहे भगवान विस्मयकारी चेष्टा जिनकी जयवंतो जिन मल्ली सुना. यद्यपि श्री मल्लीनाथ भगवान स्वयं अत्यंत उदासीन है तथापि उनके स्नेही भक्त सुख पाते हैं तथा उनके शत्रु दुख पाते हैं. ऐसे आत्मस्वरूप में लीन तथा समस्त जगत को आश्चर्य करने वाली चेष्टाओं को धारण करने वाले श्री मल्लीनाथ भगवान सदा इस लोक में जयवंत वर्ते. यह बात अनुभव गोचर है कि जो मनुष्य उदासीन होता है अर्थात जो मित्र शत्रु को समान मानता है उसके न तो मित्र सुखी होते हैं और न शत्रु दुखी होते हैं. किंतु श्री मल्लीनाथ भगवान में यह विचित्रता है कि वे स्वयं उदासीन होने पर भी अपने भक्तों को सुख देने वाले हैं तथा निंदकों को दुख देने वाले. अर्थात जो मनुष्य उनकी सेवा तथा भक्ति करते हैं उनको शुभ कर्म का बंध होता है और उस शुभ कर्म के फलस्वरूप उन जीवों को सुख की प्राप्ति होती है. तथा जो मनुष्य उनकी निंदा करते हैं उनको घृणा की दृष्टि से देखते हैं उनको अशुभ कर्म का बंध होता है और उससे उनको संसार में नाना प्रकार के दुखों का सामना करना पड़ता है. इसलिए अपने आत्म स्वरूप में लीन तथा आश्चर्यकारी चेष्टाओं को धारण करने वाले श्री मल्लीनाथ भगवान इस लोक में जयवंत रहे. शत्रु आणि मित्राच्या प्रती राग द्वेष नाही आहेत त्यांना उदासीन आहे पण जे त्यांची उत्साहाने भक्तीने प्रेमाने पूजन अर्चन करतात तर त्यांना सुखाची प्राप्ती. आणि जे मात्र तसं करत नाही त्यांना दुःखाची प्राप्ती होते. त्याचं गणित मांडलं. आता बघा आपण कसं मग काय केलं तर आपलं मागचं राहिलं तेवढं वाचतो. यह पुत्र मेरा यह स्त्री मेरी यह परद्रव्य मेरा ऐसे असत्य विकल्प करते रहते किंतु आपके समक्ष उस मोह रूपी प्रबल भक्ति कुछ भी नहीं चलती. अर्थात आपको नमस्कार करने वाले भव्य जीवों के ऊपर वह मोहन मूल्य अंश मात्र भी असर नहीं करती. इसलिए विद्वान पुरुष आपको मस्तक झुकाकर नमस्कार करते हैं. म्हणून एकदा
जाताना परत देवाच्या पाया पडा आणि नुसतं म्हणा की माझा मोह इथं सगळा नष्ट होतो आहे. आपल्या समोर डोकं टेकवतात माझा सगळा मोह इथे गळून पडतो आहे असं नुसतं म्हणायला सुरुवात करा. म्हणता म्हणता पुढं कार्य पण सिद्ध. ओम नमः.